नमस्कार मित्रांनो, वैभवशाली कोकण या युट्यूब चॅनलवरती आपलं हार्दिक स्वागत। मित्रांनो, आज खूप मोठ्या आपल्या छोट्या छोट्या युट्यूबर्स आहेत आपण, त्याच्यासाठी खूप मोठी खुश खबर आहे आणि ही खुश खबर युट्यूबने आपल्याला दिलेली आहे। आता त्या विषयावरतीच आपण आजचा व्हिडिओ बनवणार आहे। आता खुश खबर काय आहे ते आपण तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे सांगणार आहोत, पण तोपर्यंत आपल्याला दोघं मित्रांना सपोर्ट करायचा आहे आणि असा सपोर्ट करायचा आहे खरोखर जसा आजपर्यंत तुम्ही सपोर्ट करत आलात तसाच आपण त्यांना पण सपोर्ट करायचा आहे। तर मित्रांनो, आता आपल्याला ही खुश खबर, आता खुश खबर ही काय आहे ते तुम्हाला सांगतो। खुश खबर अशी आहे ना मित्रांनो, की अगोदर आपल्याला आहे ना 1000 सबस्क्रायबर आणि 4000 वॉच टाइम, बरोबर, हे तर तसंच राहणार आहे, ह्याच्यामध्ये चेंज तर काय नाहीये। परंतु चेंज काय केलाय, चेंज म्हणण्यापेक्षा त्याच्यामध्ये ऍड काय केलंय हे आपण तुम्हाला सांगणार आहे। कारण का पूर्वी काय होत होतं की आपण वायटी स्टुडिओमध्ये गेलो की आपल्याला काय समजायचं की आपलं लोक किती वेळ व्हिडिओ बघतायत हे, बरोबर आहे। त्याच्यानंतर आपला क्लिक ऑफ द रेट हे किती लोकांनी क्लिक केलाय ह्याच्यावरती सर्व अवलंबून असतं। त्याच्यानंतर आपल्या लोकांनी किती व्हिडिओ बघितलाय हे वायटी स्टुडिओ आपल्याला बरंचसं काही त्याच्यात, आता हे सर्वांना तुम्हाला माहितीच आहे की वायटी स्टुडिओचा तुम्ही वापर करताय, तुम्ही बघताय, तर त्याच्यावरती सर्व होतं। आता तसं नाही, आता काय आहे नवीन सांगतो तुम्हाला। आता असं आहे ना मित्रांनो की तुम्ही आता दोन आपण युट्यूबर आहेत, बरोबर आहे। आता दोन युट्यूबरने एकाने 10 मिनिटाचा व्हिडिओ केला आणि एकाने 5 मिनिटाचा व्हिडिओ केला, बरोबर आहे। 10 मिनिटाच्याला 1000 व्ह्यूज आले आणि 5 मिनिटाने ज्याने केला नाही त्याला 500 आले, बरोबर आहे ना। तर हे लक्षात ठेवा, पहिलं युट्यूब बघणार की 10 ज्याचे मिनिटाचा ज्याने व्हिडिओ बनवलाय त्याला व्ह्यूज किती आलाय ते अगोदर काय लक्ष देणार नाही, पण त्याला लाईक आणि त्याला कमेंट्स किती आलेत हे पहिलं चेक करतात। आणि 5 मिनिटाचा जो व्हिडिओ आहे त्याच्याकडे पण बघणार, ह्याचे व्ह्यूज जर ह्याचे कमी असतील, आता समजा 10 मिनिटाच्या वेळेला 1000 व्ह्यूज आहेत आणि 5 मिनिटांनी ज्यांनी बनवलाय व्हिडिओ त्याला 300 किंवा 400 समजा व्ह्यूज आहेत, पण पहिलं बघणार की बाबा ह्याला किती लाईक आणि किती कमेंट्स आहेत। पण आता असं झालंय ना, जरी त्याला व्ह्यूज कमी आले 5 मिनिटाला आणि त्याला लाईक जास्त येत आहेत आणि कमेंट जास्त येत आहेत, तर हा 10 मिनिटाचा जो व्हिडिओ आहे त्याच्या पुढे याला पाठवणार 5 मिनिटाचा जो व्हिडिओ ज्यानं बनवलेला आहे आणि त्याला लाईक, ह्या आता का बघणार त्या वेळेला लक्षात घ्या की पहिलं बघणार की ह्याच्या व्हिडिओमध्ये काहीतरी दम आहे, कारण म्हणून ह्याला लाईक आलेत आणि ह्याला कमेंट्स आलेत, हा त्याचा अर्थ होतो। म्हणून जो 5 मिनिटाचा जो व्हिडिओ आहे तो बूस्ट करतोय युट्यूब। आता ह्या नवीन जे तुम्हाला म्हणलं अल्गोरिदम जो आहे त्याच्यामध्ये आता एक नवीन कानून, त्यांचा अल्गोरिदम हा कानून आहे, त्याच्यामध्ये हे सर्व त्यांनी ऍड केलेलं आहे। तर 10 मिनिटाचा जो व्हिडिओ आहे तो राहील मागे, 5 मिनिटाचा जो व्हिडिओ केलेला आहे तो जाणार आहे पुढे। हा आपला एक खूप फायदा होणार आहे, कारण कमेंट्स जेवढ्या येतील तेवढं चांगलं आहे, लाईक जास्त येतील तेवढं आपल्यासाठी चांगलं आहे। तर त्याच्यानंतर तुम्हाला ते दुसरं एक सांगतो की युट्यूब दुसरं काय बघतंय, याच्यानंतरचं एक सांगतो की तुम्ही किती वेळ युट्यूबवरती ऍक्टिव्ह आहात, हा पहिला आहे। जर तुम्ही युट्यूबवरती ऍक्टिव्ह नाही तर तुमच्याकडे काय एवढा लक्ष देणार नाही, पण युट्यूबवरती आपण नवीन नवीन जे युट्यूबर आहेत त्यांनी ऍक्टिव्ह राहणं गरजेचं आहे। आता ऍक्टिव्ह म्हणजे तुम्हाला वाटेल कसं, तर तुम्हाला सांगतो, ऍक्टिव्ह म्हणजे तुम्हाला व्हिडिओ कंटिन्यू टाकायचा आहे, रेग्युलर टाकायचा आहे, बरोबर आहे। त्याच्यानंतर व्हिडिओ झाल्याच्या नंतर तुम्हाला लाईव्ह सुद्धा घ्यायचे आहेत, लाईव्ह झाल्याच्या नंतर तुम्हाला जे शॉर्ट व्हिडिओ बनवता हे सुद्धा टाकायचे। ह्या तिन्ही लक्षात ठेवा, मी काय बोलतोय ते तुम्हाला तिन्ही हे करायचं आहे। व्हिडिओ पण लॉंग व्हिडिओ टाकायचा आहे, लाईव्ह घ्यायचे आहेत आणि शॉर्ट व्हिडिओ पण टाकायचे आहेत। ह्याच्यामुळे युट्यूबला लक्षात येतं लगेच की ना ही जी व्यक्ती आहे हे काम करायला आले, ते खरोखरच काम करायला आलाय आणि रेग्युलर या युट्यूबवरती असतो, हे त्यांच्या इकडे समजलं जाणार त्यांना ते की बाबा हा रेग्युलर असतो, चला आपण ह्याला सुद्धा सपोर्ट करूया। आणि ते बरोबर बघते त्यावेळेला त्याचा जो व्हिडिओ जो असतो तो शक्य होईल तेवढं बाहेर लोकांना पाठवायचा प्रयत्न करणार। म्हणून आपल्याला बरेचसं काही आहे, पण आपण काय करतोय माहितीये मित्रांनो की थोडं अलगर्जीपणा, आळस,
व्हिडिओ न टाकणं हा पण एक आळसच झालाय. कारण कसं तुमचे जर रेग्युलर व्हिडिओ येत नाहीये तर त्याला काय उपयोगच नाहीये. कारण कसं असतं युट्यूब पहिलं बघतोय हा किती दिवसांनी व्हिडिओ टाकतोय. आता तुम्ही आज एक व्हिडिओ टाकला तर 8 दिवसांनी टाकायला जाणार. तर तसं न करता रेग्युलर व्हिडिओ टाकणं. आता खूप चांगली युट्यूबने आपल्यासाठी माहिती दिलेली आहे, गुड न्यूज दिलेली आहे. तर ह्याचा आम्ही सर्वांनी त्याचा फायदा उचलूया. तर मित्रांनो, मी जास्त मोठा बनवू शकत होतो व्हिडिओ, पण मला माहिती आहे आपल्याला लोक किती बघतील. त्यांचा फुकटचा वेळ जास्त मी काय तुम्हाला घेत नाहीत. व्हिडिओ काही जास्त ताण करत नाहीत, मोठा बनवत नाही. कारण का थोडक्यात जी माहिती असते ती खूप छान असते, म्हणून मी तुम्हाला एकदम थोडक्यात माहिती दिलेली आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला नक्की लाईक करा, शेअर करा आणि कोण नवीन चॅनलवर असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.